बाई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की अवनीला आता बांगड्या भरण्यासाठी आणलं जातं. त्यानंतर आता सगळेच जण खूपच जास्त आनंदात असतात. आई तर अवनीची दृष्ट वगैरे सुद्धा काढते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता धांगरडांच्या घरामध्ये आता अण्णा जे असतात ते इस्त्री करण्यासाठी कुकर घेतात आणि आता अण्णा हे कुकरने इस्त्री करत असतात. आता अण्णा जेव्हा कुकरने इस्त्री करायला घेतात तेव्हा इकडे धन्या आणि भान्या हे अण्णांना चिडवत असतात. भान्या म्हणत असतो की बघा बघा, कुकरने इस्त्री करताय आपल्या अण्णा, बघून तरी घ्या. तर आता धन्या म्हणत असतो नाहीतर काय, मी तर हा माणूस असा पहिल्यांदाच बघितलेला आहे जो कुकरने इस्त्री करतो. त्याबरोबर आता लगेचच इकडे भान्या आणि धन्या हे मस्करी करत असल्यामुळे आता यशोदा म्हणतोय गबासाक ना, तुम्ही कशाला उगाच त्यांच्या नादी लागताय रे, तुम्हाला गप्प घर चांगलं आहे ते बघवं नाही काय. त्याबरोबर मग आता तोपर्यंत आता जो राजा असतो त्याने इकडे भान्याला फोन केलेला असतो आणि आता भान्याला तो म्हणत असतो काय भान्या, अरे काल मी तुला फोन केला, फोन परत तू केला नाही मला. त्याबरोबर मग तो म्हणतो तू आणि फोन केला होता मला, अरे नाही मला माहीतच नाही. त्यावर मग भान्या म्हणतो अरे यशोदाने उचलला होता ना. राजा असं म्हटल्यावर मग आता भान्या म्हणतो होय का. त्याबरोबर लगेचच आता राजा म्हणतो भान्या फोन स्पीकरवर आहे का रे. त्याबरोबर तो म्हणत असतो हो. त्याबरोबर आता लगेच यशोदा म्हणतो काही बोलू नको, गप्प बस. आणि मग आता तो गप्प बसतो. त्याबरोबर राजा समोरून म्हणत असतो की अरे इकडं खूप मोठी गडबड होऊन गेलेली आहे. अरे म्हणजे त्या मॅडमचं लग्न मोडण्यासाठी आपण एवढं काय काय केलं पण शेवटी त्यांचं लग्न काही मोडलेलं नाहीच आहे. अरे आता तर उलट त्यांच्या बापांनी त्यांचं लग्न लावून द्यायचं ते सुद्धा 2 दिवसात असं ठरवलं आहे. आणि अरे लग्नाची इकडे जय्यत तयारीसुद्धा केली आहे रे. मला ना त्या बिचारीचं खूप वाईट वाटतं आहे. बिचारीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत रे. बिचारी उगाच लग्न करायचं नाही म्हटल्यावर जीवाचं काही बरं वाईट करून घेईल, मला त्याच गोष्टीची खूप काळजी वाटते रे. त्याबरोबर मग आता फोनवर लगेचच यशोदा बोलायला येतो आणि यशोदा म्हणत असतो हे बघ राजा, तू उगाचच्या उगाच ना त्या सर्व गोष्टींमध्ये पडू नको. त्या सर्व गोष्टींबरोबर आपलं मुळात काही घेणं देणं नाही आहे, समजलं का तुला. त्याबरोबर राजाला पुढे यशोदाला काही बोलायचं असतं. इतक्यात धन्या म्हणतो आपण पोरगी पळवून आणली तर. त्यावर आता यशोदा त्याला म्हणतो ए गप्रे, उगाच काहीतरी येड्यागत बडबडू नको आणि त्याला काहीतरी सांगू नको. हे बघ राजा, आपल्याला असं काही एक करायचं नाही आहे, समजलं ना तुला. पोरगी पळवून बिळवून आणण्याचा तर विचारच नाही करायचा आहे. हे बघ राजा, तू असं काही नाही करणार, तुला माझी शपथ. इतकं बोलेपर्यंतच राजा आता फोन कट करतो. त्याबरोबर आता लगेचच धन्या म्हणतो यशोदानं बोललेलं राजादानं ऐकलंच नाही, म्हणजे राजादाला शपथ लागली नाही ना. त्याबरोबर लगेचच आता दुसऱ्या बाजूला धन्या आणि भान्या म्हणत असतात की आता हे सगळं आपल्या अण्णांपर्यंत पोहोचायला नको, नाहीतर आपल्या अण्णा पुन्हा डोकं खातील. त्याबरोबर मग धन्या म्हणतो अण्णांना आपण वृद्धाश्रमात टाकायचं का. त्यावर भान्या म्हणतो हां हां, हीच चांगली आयडिया आहे, आपण असंच करूया. त्याबरोबर लगेचच तिकडे अण्णा येतात आणि म्हणतात ए काय बोलताय तुम्ही, मला वृद्धाश्रमात टाकणार तुम्ही. त्याबरोबर मग आता लगेचच अण्णा म्हणतात की हे घर माझं आहे आणि मी हे घर सोडून कुठे जाणार नाही आहे. त्याबरोबर लगेचच भान्या म्हणतो अण्णा आहोत तुम्हीच काही जाणार नाही, आम्हीसुद्धा त्या लोकांनी जरी आम्हाला 1,00,000 रुपये जरी दिले ना तरी तुम्हाला कुठं पाठवणार नाही, समजलं का. त्यावर आता हे ऐकून अण्णांना बरं वाटतं, अण्णांना आनंद होतो की माझी मुलं मला स्वतःपासून दूर नाही करणार. त्याबरोबर आता लगेच ती लोकं म्हणतात की तुम्ही जर गेला तर आमचं एंटरटेनमेंट कसं व्हायचं अण्णा, म्हणून आमच्या एंटरटेनमेंटसाठी आम्ही काही तुम्हाला कुठं पाठवत नाही. त्याबरोबर अण्णा लगेचच त्यांना मारायला खुर्ची घेतात आणि म्हणतात काय रे, मी काय तुमचं एंटरटेनमेंट आहे का रे. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे अवनीला एक असा मेसेज येतो मोबाईलवर की तो मेसेज बघून अवनी पूर्णपणे खुश होऊन जाते आणि आता अवनीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं, म्हणजे काही पारा उरलेलाच नसतो. मग ती राजाला खुणावते की मला मागच्या बाजूला येऊन भेट ना. त्याबरोबर राजा तिला विचारत असतो कशासाठी. त्यावर अवनी म्हणते ये तर खरं. त्याबरोबर मग राजा मागच्या बाजूला येतो आणि म्हणतो हां बोला की काय झालं, कशाला बोलवलं. त्याबरोबर अवनी म्हणते अरे आधी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हण ना. त्यावर राजा म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, अहो पण का, काय झालं. त्यावर अवनी म्हणते अरे कर तर खरं मला काँग्रेस, मग सांगते काय झालं ते. राजा म्हणतो बरं ठीक आहे काँग्रेस, सांगा ना आता. त्याबरोबर मग अवनी म्हणते अरे माझं मॉडेल सिलेक्ट झालं आहे. त्याबरोबर राजा म्हणतो होय काय, बरं लईच चांगली गोष्ट आहे, झा पण कसलं मॉडेल आणि कशासाठी. त्याबरोबर मग अवनी म्हणते अरे हो सांगते, अरे संपूर्ण
एशिया खंडामध्ये अरे खूप मोठी कॉम्पिटिशन असते आर्किटेक्ट लोकांची. त्यामध्ये माझं मॉडेल सिलेक्ट झालं आहे ना, त्यासाठी तुला म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन कर. आता तुला माहिती आहे, आता माझं मॉडेल थेट एशियाच्या मोठ्या ऑफिसला जाणार. मी खूप खूप खुश आहे. त्याबरोबर राजा म्हणतो, बाबो एशियाला जाणार होय, वा वा वा, मस्त मस्त. हां, तुम्ही आता एवढं म्हणायला आहे आणि तुम्हासनी एवढा आनंद व्हायला आहे म्हणजे नक्कीच ही गोष्ट काहीतरी चांगलीच असणार. आता तुम्हासनी एवढं भारी वाटायला आहे म्हणल्यावर. त्याबरोबर अवनी म्हणते, अरे ही गोष्ट खूप भारी आहे. इतक्यात आता अवनीला त्या लोकांचा फोन येतो. समोरून आता ती व्यक्ती म्हणत असते, कॉंग्रॅच्युलेशन मिस अवनी, खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलं. आता तुम्हाला मेलमध्ये तर सर्व डिटेल आलेल्याच आहेत, पण तरीही आम्ही सांगतोय तुम्हाला आता पुण्याला जाऊन प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इकडे आपल्या कॅनडाला जावं लागेल. त्याबरोबर अवनी म्हणते, कॅनडाला? त्यावर तो म्हणतो, ओ सॉरी, सिंगापूरला जावं लागेल. अवनी म्हणते, सिंगापूरला? त्यावर तो म्हणतो की हो, अहो आपलं हेड ऑफिस तिकडेच आहे ना. अवनी म्हणते, सॉरी सर, बट मला नाही जमणार सिंगापूरला जायला. त्याबरोबर आता लगेचच ते जे ऑफिसर असतात ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे मिस अवनी? अहो ही किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि एवढी मोठी अपॉर्च्युनिटी तुम्ही ही अशी सोडताय? अहो पण का? हे बघा, ही खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही ही अशी गमवायला नको, प्लीज विचार करा. अवनी म्हणते, सॉरी सर, पण मला नाही जमणार. त्यानंतर मग आता राजा अवनीला म्हणतो, अहो काय केलं ते तुम्ही नाही का म्हणलात? अवनी म्हणते, मग काय हो म्हणायला हवं होतं का? दिसते ना इथे माझ्या लग्नाची धूमधडाक्यात होत असलेली तयारी, मग तरीही मला विचारतोयस मी असं का केलं म्हणून? त्याबरोबर राजा म्हणतो, अहो अवनी मॅडम, पण ही तुमची आयुष्याची मोठी संधी होती ना, आत्ताच खुश होता सकी. त्यावर अवनी म्हणते, हो, पण आता त्या सर्व गोष्टींना, माझ्या करिअरला, माझ्या फ्युचरला काही अर्थ उरलाय का? नाही की नाही. आता फक्त काय महत्त्वाचं आहे, माझं लग्न. एवढं बोलून अवनी आता तिकडनं सगळ्या बायका नाचत असतात त्या ठिकाणी येते. आता सगळ्या नाचणाऱ्या बायका ह्या अवनीला पण लगेचच नाचायला घेत असतात. तर अवनी त्यांना म्हणते, नाही नाही नको, तुम्ही नाचा. आणि मग अवनी तिकडनं बाजूला निघून जाते. त्यानंतर आता रात्रीची अवनी शांत बसलेली असते. इतक्यात तिच्या फोनवरती आता विवान हा काही फोटो पाठवतो. अवनी ते फोटो बघते. विवानने स्वतः शेरवानी ट्राय केलेले फोटो अवनीला पाठवलेले असतात आणि अवनीला त्याने मेसेज करून सांगितलेलं असतं, ही माझी शेरवानी आहे लग्नाची, तू सुद्धा अशीच काहीतरी मॅचिंग साडी घाल, नाहीतर घालशील काहीतरी गबाळ्यावाने आणि लोक म्हणतील की नवरा एवढा मॉडेल आहे, मग बायको का अशी गबाळी. आता हे वाचून अवनीला राग येतो. अवनी विवानला काहीच उत्तर देत नाही ना काही रिप्लाय करत. आता अवनीने काही रिप्लाय न केल्यामुळे विवान कॉल करतो तिला. अवनी फोन उचलते आणि म्हणते, काय? विवान म्हणतो की तू मला काही रिप्लाय नाही दिलास म्हणून मी तुला कॉल केला. तुला माझी शेरवानी आवडली नाही का? त्याबरोबर अवनी म्हणते, तुला आवडली आहे ना? त्याबरोबर विवान म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे आत्तापासूनच माझी आवड हीच तुझी आवड असं काही आहे का? नाही, म्हणजे तसं असेल तर खूप चांगलंच आहे की, उलट मला ही गोष्ट खूप आवडली आहे. त्याबरोबर अवनीला राग येतो. अवनी म्हणते, गुड नाईट. त्याबरोबर विवान म्हणतो, त्या शेरवानीबरोबर मॅचिंग तुझी साडी व्हायला हवी. त्यामुळे एक काम कर, तू उद्या लग्नाला जी साडी नेसणार आहेस ना, मला तिचा फोटो पाठव. नाही म्हणजे जर काही वेगळं असेल तर चेंज करता येईल. त्याबरोबर अवनी म्हणते, गुड नाईट आणि ती पुन्हा फोन कट करते. त्यानंतर आता विवान हा अवनीला पुन्हा फोन करत असतो. अवनी पुन्हा एक फोन उचलते आणि म्हणते, काय आहे तुझं? त्यावर विवान म्हणतो, काय झालं, तुझी चिडचिड होते का? पण आता तू कितीही चिडचिड केलीस आणि कितीही काहीही झालं तरी शेवटी जे सत्य आहे ते बदलणार आहे का? आणि अंतिम सत्य हेच आहे की आपलं लग्न होणार आहे. त्यामुळे आता तू चिडचिड करून काही उपयोग नाही आहे. त्यापेक्षा तू शांत राहा ना. अवनी आता आणखीन चिडते आणि म्हणते, तुला काय करायचं आहे? विवान म्हणतो की जाऊ दे, ते सगळं सोड. मी असं ऐकलं आहे की लग्ना अगोदर सगळ्याच मुलींची चिडचिड होत असते. जाऊ देत ना, मग तुझीही चिडचिड होती आहे. पण लक्षात ठेव, आता तुझी कितीही चिडचिड झाली आणि काहीही झाली तरीही शेवटी आपलं लग्न होणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो राजा असतो तो एकटाच उभा असतो बाहेर आणि एकटा आता तो बडबडत असतो, उद्यापासून नो हॅपीनेस इन लाईफ, उद्यापासून सगळंच बदलणार, उद्यापासून सर्व गोष्टी विस्कटणार. आणि आता तो एकटा विचार करतो की जाऊ दे, जरा वेळ अंग टाकतो म्हणजे मला बरं वाटेल. आणि मग राजा आता अंग टाकतो. इतक्यात त्या ठिकाणी अवनी येते. अवनी राजाला म्हणत असते, इथे माझी झोप उडाली आहे आणि बघ तू किती निवांत झोपला आहेस, तुला काही वाटत नाही का रे? त्यावर राजा म्हणतो की नाही हो, माझी ही अवस्था तशीच आहे. अवनी म्हणते, म्हणजे आणि का?
त्याबरोबर राजा म्हणतो ते सगळं सोडा, तुम्ही इकडं कशाला आलात? त्याबरोबर अवनी म्हणते जाऊ दे, आता बोलून काही उपयोग आहे का? राजा म्हणतो मॅडम अहो प्रत्येक वेळी असं फायदे तोट्याचं बघायचं नसतं, बोलायचं. त्यावर अवनी म्हणते की मला कळतच नाही आहे रे, म्हणजे एकेकाळी ह्या घरात मी जन्माला आले, ह्या घरात मी लहानाची मोठी झाले, ह्या घरात मी खेळले बागडले, ह्या घराने माझं हसणं माझं रडणं बघितलं, ह्या घरात मी शिक्षण घेतलं आणि ह्याच घरात मी माझ्या आयुष्याची माझ्या भविष्याची माझ्या करिअरची स्वप्न रंगवली. आणि आज हेच घर ज्याने माझं एकेकाळी सगळं ऐकलं, आज तेच घर मला पर्क करायला एवढं उत्सुक काय रे? काय एवढी घाई या घराला मला पर्क करून टाकण्याची? मला कळतच नाही आहे काही. त्याबरोबर राजा म्हणतो मॅडम अहो तुम्ही होप कशाला सोडताय? होप लई तोप चीज असते, मी म्हणलंय की नाही तुम्हाला? मग तुम्ही एकदम निवांत राहा बघा. त्यावर अवनी म्हणते नाही, आता काही उपयोग नाही आहे कुठल्याच गोष्टींचा, आता काही नाही होऊ शकत रे, आता सगळं संपलंय सगळं आणि जे सगळं संपून गेलं आहे ते मी स्वीकारलंही आहे. आता उगाचच्या उगाच माझ्या मनामध्ये होप उरून काही फायदा नाही आहे. त्यावर राजा म्हणतो अहो मॅडम असं नसतं. अवनी म्हणते असंच असतं. त्यावर राजा म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे, देऊ का? त्यावर अवनी म्हणते काय? त्यावर राजा म्हणतो तुम्ही थोडे दिवस कुठेतरी निघून जा. अवनी म्हणते काय? पळून जाऊ? त्यावर राजा म्हणतो अहो नाही, मी पळून जा असं नाही म्हटलं, मी म्हणलं की तुम्ही थोडे दिवस कुठेतरी निघून जा. अवनी म्हणते अरे पळून जाणं निघून जाणं एकच नाही का? राजा म्हणतो अहो नाही, अजिबातच एकच नाही, दोन्ही गोष्टी अगदीच वेगवेगळ्या आहेत. मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही थोडे दिवसांसाठी कुठंतरी निघून जा. म्हणजे काय होईल, म्हणजे तुमच्या वडिलांना तुम्हाला लग्न करायचं नाही आहे ह्याचा सिरियसनेस कळत, आणि एकदा का तुमच्या वडिलांना सिरियसनेस कळला की मग तुम्ही घरला परत या. आणि तसं बी लग्नाच्या मांडवातनं पळून गेलेल्या पोरीबरोबर निघून गेलेल्या पोरीबरोबर तो विमान तरी कशाला लगीन करतोय, म्हणून म्हणतो निघून जा. त्याबरोबर अवनी म्हणते नाही नको, बाबांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी हे असं काहीतरी केलेलं बाबांना नाही आवडणार, त्यांना खूप मोठा धक्का बसेल माझ्या या वागण्याचा आणि माझ्या बाबांना त्रास होईल असं मी सुद्धा नाही वागू शकत, त्यामुळे नको, मी असा निघून वगैरे जाण्याचा विचार नाही करू शकत, जाऊ देत सोड. आणि तसंही आता माझ्या नशिबात जे आहे ते घडणारच. मग अगदी आपण आता कितीही आणि काहीही प्रयत्न केले ना तरीही जे घडणार आहे ते कोणी नाही बदलू शकत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सुलू आत्याला नलू विचारते मम्मी काय गं काय झालं, मगापासनं मामाच्या घराकडं तू अशी का बघते? त्याबरोबर मग सुलू आत्या तिला म्हणत असते ते घर काय त्याचं एकट्याचं नाही, ते घर माझं बी. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते अगं पण आपलं तर हे घर. त्याबरोबर तिचा दुसरा मामा म्हणतो आपलं ते घर बी आपलंच आहे, म्हणूनच तर तुझ्या आईनं इथं घर घेतलं आहे ना हो, त्या घराकडं नेहमी बघता यावं म्हणून. त्यावर मग नलू म्हणते अगं पण आत्ता तू तिकडं काय बघायलास? त्यावर सुलू आत्या म्हणते आत्ता मी बघायल्या की कधी एकदाची म्या त्या घराच्या अंगणात मस्त खुर्ची टाकून बसते, मस्त बाज टाकून झोपते. त्याबरोबर मग लगेचच ती म्हणते बाज टाकूनच झोपायचं आहे ना व, उद्या झोपू शकशील. त्याबरोबर आत्या म्हणते उद्या. त्यावर ती म्हणते होय अगं उद्या. त्याबरोबर आत्या म्हणते ते कसं? त्यावर ती म्हणते माझं यशाबरोबर लगीन लावून दे. हां, माझं आणि यशाचं लगीन झालं की मग तुला बाज टाकून झोपायचं आहे नाहीतर काय टाकून झोपायचं आहे, तू तशी झोपू शकते, तुला कोण अडवणारच नाही ना. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र आत्याला राग येतो आणि आत्या म्हणते नले काय बोलली आहे? त्याबरोबर मग नलू म्हणते होय अगं मम्मी मी खरं बोलायले, जर तू माझं आणि यशाचं लगीन लावून दिलं तर मग कशाला उगा कोणी तुला काय बोलते, कोणी काय बी नाही बोलणार बघ. त्याबरोबर मग नलूने हे असं बोलल्यावर आत्याला राग येतो आणि आत्या आता नलूला मारण्यासाठी तिच्या मागे मागे पळत असते. त्याबरोबर मग नलू म्हणते बरं सॉरी 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 आणि मग ती आता स्वतःला वाचवते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो विवान असतो त्याने अवनीला तब्बल म्हणजे 50 फोन केलेले असतात. आता अवनी 50 फोन विवानचे बघते आणि रागवते. अवनी म्हणत असते अरे मूर्ख आहे का हा विवान, याला कळत नाही का माणूस फोन उचलत नाही आहे म्हणजे ह्याच्याशी बोलायचं नाही असं, जाऊ दे. आणि मग अवनी काय करते, अवनी थेट झोपून घेते आणि ती विवानला कॉलबॅकच करत नाही. आता विवान कॉल करतच राहतो, अवनी फोन उचलत नाही, ते झोपून जाते. विवान सतत कंटिन्युअसली कॉल करत असतो, तो काही थांबतच नसतो आणि अवनी मात्र इकडे शांतपणे झोपून गेलेली असते. आता मात्र विवानला अवनीचा रागही येत असतो आणि त्याला म्हणजे टेन्शन कसलं, त्याला फक्त अवनीचा राग येत असतो की ह्या अवनीने माझे फोन उचलले नाही, या विवानचे फोन उचलले नाही असं आता त्या विवानला वाटत असतं. आणि म्हणूनच तो विवान फक्त माझे फोन उचलायचे हे
दाखवण्याकरता तिला सतत कॉल करत असतो. मग आता लगेचच वहिनी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ घाईघाईने अवनीच्या खोलीत येते. अवनी योगा करत बसलेली असते. वहिनी अवनीला म्हणते, अवनी अवनी. त्यावर अवनी म्हणत असते, वहिनी थांब जरा. वहिनी म्हणते, अगं अवनी आधी तू थांब, तू ऐक माझं. त्याबरोबर मग अवनी म्हणते, काय झालं वहिनी एवढं? त्याबरोबर मग वहिनी म्हणू लागते, अवनी अगं तुला विवानने फोन केले होते, तू उचलले नाहीस ना? त्याबरोबर अवनी म्हणते, हो मग त्याचं काय एवढं? वहिनी म्हणते, त्याचं एवढं काय? अगं बघ, त्याने मला फोन केलेत, त्याने तब्बल 50 फोन केलेत मला अवनी. त्यावर हे ऐकून अवनी म्हणते, काय? त्याने तुला 50 फोन केलेत? हे बघ मला 150 केलेत, 150. त्यावर हे ऐकून वहिनी म्हणते, अगं पण मग जर त्याने तुला 150 फोन केले होते तर तू फोन का नाही उचललेस अवनी? त्यावर अवनी म्हणते, वहिनी अगं पण एखादी व्यक्ती जर फोन उचलत नसेल तर तिला एवढे फोन करण्याची काही गरज आहे का? त्याबरोबर पुढे अवनी म्हणत असते, मला ना कळतच नाही आहे की बाबांना नेमका हा बाउन्सर एवढा का आवडलाय ते. मला ना हा बिलकुलच आवडलेला नाही आहे वहिनी. त्याबरोबर वहिनी म्हणते, आधी तू त्या विवानला फोन कर आणि त्याच्याशी बोल. अगं त्याने 150 फोन केलेत अवनी, कळतंय का तुला? त्यावर अवनी म्हणते, वहिनी मला ना काही रस नाही आहे त्या विवानशी बोलण्यात. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अगं अवनी म्हणते, वहिनी प्लीजच गं, उगाचच्या उगाच तू मला फोर्स करूच नको, मला काही बोलायचं नाही आहे त्याच्याशी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाबा हे दादाला सांगत असतात, हे बघ देशमानेंच्या मुलीचं लग्न आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, काहीही कमी राहता कामा नये. त्याबरोबर दादा म्हणतो, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी करतो सगळं व्यवस्थित मॅनेज. बाबा म्हणतात, हो मी काळजी करत नाहीच, पण मला काळजी येणार नाही याची काळजी तू घे, कळलं का? त्याबरोबर आई दादाला नजरेने खुणावते की फक्त हो बोल. मग दादा होकार देतो, हो बाबा मी करेन सगळं व्यवस्थित असं म्हणतो. त्याबरोबर मग आता बाबा म्हणत असतात की आणि हो एक काम कर, काही बाउन्सर्ससुद्धा बोलवून घे, आपले खूप सारे गेस्ट येतील, मोठी प्रशस्ती येतील, तेव्हा आपल्याला बाउन्सर्सची गरज लागेलच. त्याबरोबर दादा म्हणतो, हो बाबा मी ते सगळंसुद्धा आजच बघून घेतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्याबरोबर आता पुढे बाबा म्हणतात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, देशमानेंच्या मुलीचं लग्न आहे, कळतंय ना? त्याबरोबर दादा म्हणतो, हो बाबा सगळं व्यवस्थित होईल. तोपर्यंत आता वहिनीला इकडे अवनी सांगत असते, वहिनी अगं हा असा विचित्र माणूस ज्याला साधं कॉमन सेन्स नाही आहे की एखादी व्यक्ती जर फोन उचलत नसेल तर ती बिझी असेल, कामात असेल, या अशा मुलाबरोबर माझं लग्न लावून द्यायला तुम्ही सगळे निघालाय आणि वरनं त्याच्यासोबत बोल, त्याच्यासोबत वेळ काढ, हे सगळंसुद्धा तुम्ही मला सांगताय. मला कळतच नाही की नेमकं माझं चुकतंय की तुमचं चुकतंय ते. आता ना मला काय करावं सुचत नाही. तोपर्यंत विवान आता अवनीच्या घरी आलेला असतो आणि तो थेट धावत पळत अवनीच्या खोलीत येतो आणि आता तो अवनीला म्हणत असतो, माझे फोन उचलायचे, मला पटापट रिप्लाय द्यायचे, समजलं ना? त्याबरोबर आता अवनी काही बोलणार तोपर्यंत त्या ठिकाणी दादा आणि बाबा आई हे तिघंसुद्धा आलेले असतात. तर आता बाबा म्हणतात, विवान ती माझी मुलगी आहे हे विसरू नकोस. त्याबरोबर मग विवान लगेचच म्हणू लागतो, सॉरी अंकल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो पण मी काय करू? त्याबरोबर बाबा म्हणतात, ठीक आहे काय झालं आहे? त्याबरोबर मग आता विवान सांगू लागतो, अहो अंकल मी हिला 150 कॉल केले, 150 नाही, आय नो 150 कॉल करणं चुकीचं आहे, पण तरीही मी हिला 150 कॉल केले आणि त्यातला एकही कॉल हिने उचललेला नाही आहे. मग मला हिची काळजी वाटायला लागली, मला वाटलं काय झालं आणि काय नाही. अंकल अहो त्या दिवशी माझ्याबरोबर बघितलं ना काय झालं ते, मला किडनॅप केलं होतं, मला वाटलं अवनीबरोबर सुद्धा तसंच काही घडलं तर, म्हणून मी अवनीला एवढे कॉल केले आणि हिने एकही कॉल रिसीव्ह केला नाही. अंकल मला सांगा, जर तुम्ही असे अवनीला 20-25 कॉल केले असते आणि अवनीने ते उचललेच नसते तर तुम्हाला अवनीची काळजी वाटली असती ना? मग तसंच मला ही अवनीची काळजी वाटत होती अंकल. त्याबरोबर मग दादा म्हणतो, पण ती देशमानेंची मुलगी आहे, तिला किडनॅप करण्याचा विचारही कुणाच्या डोक्यात येऊ शकत नाही, समजलं ना? त्याबरोबर आता दादा हे असं म्हटल्याबरोबर विवान म्हणतो, नाही ते बरोबर आहे, पण देशमानेंच्या जावयाला तर किडनॅप करण्याची हिंमत केलीच होती ना, मग जर तसंच घडलं असतं तर मी काय केलं असतं? याच टेन्शनमध्ये मी अवनीला ओरडलो खरंच. त्याबरोबर मग आता इकडे अवनी म्हणत असते, बघितलं बाबा, ह्या अशा सायको बाउन्सर बरोबर तुम्ही माझं लग्न लावून द्यायला निघालाय, मला नाही करायचं हे लग्न. त्याबरोबर बाबा अवनीच्या एक मुस्काटात ठेवून देतात. तर अवनी म्हणते, बाबा हो. त्याबरोबर बाबा म्हणतात, सांग कोण आहे तो? कोण आहे? त्यावर अवनी म्हणते, बाबा हे काय बोलताय तुम्ही? बाबा म्हणतात, बरोबर बोलतो मी, कोण आहे तो ज्याच्यासाठी तू हे लग्न करायला नाही म्हणतेस? अवनी म्हणते, बाबा तुम्ही संशय घेताय माझ्यावर? बाबा म्हणतात, हो संशय घेतोय, कारण तू संशय घ्यावा असंच वागतेस अवनी, सांग ना कोण आहे तो ज्याच्यासाठी तू हे लग्न करायला नाही म्हणतेस?
आता मात्र अवनी निरुत्तर असते. हे सगळं राजा बाहेर उभा राहून शांतपणे बघत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढे आता अवनी काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी तुम्हाला पटापट नोटिफिकेशन मिळत जातील. टाटा.